एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातलं भाजपचं 45+ स्वप्न अधुरं राहणारे एबीपी माझा आणि सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 24 तर मवियाला 23 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला। महाराष्ट्रात भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर एक्झिट पोलनुसार शिंदेंच्या शिवसेनेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 1 जागेचा अंदाज वर्तवण्यात आला, तर उद्धव ठाकरेंची मशाल 9 ठिकाणी पेटणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात काँग्रेसला 8 जागांचा अंदाज एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे। तेव्हा महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत, ज्यापैकी महायुतीला 24 जागा मिळू शकतात, महाविकास आघाडीला 23, तर इतर 1 जागेची कमाल करू शकतात। शिंदेंच्या शिवसेनेला 6 जागा मिळू शकतात, भाजपला 17 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा, ठाकरेंच्या मशालीला 9 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाला 6, तर काँग्रेसला 8 जागांचा अंदाज या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 6, अजित पवारांच्या पक्षाला 1, भाजपला 17, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9, शरद पवारांच्या पक्षाला 6, तर काँग्रेसला 8 जागांचा अंदाज सी वोटर्सच्या या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।